रसिक प्रेक्षक हो नमस्कार. मैत्र शब्दांचे या आपल्या युट्यूब चॅनलवर मी संगीता जोशी तुमचं मनापासून स्वागत करते. 12 फेब्रुवारी हा कवयित्री पद्मा गोळे यांचा स्मृतिदिन. आम्हा मैत्रिणींच्या त्या आवडत्या कवयित्री म्हणून आज आम्ही त्यांच्या कविता तुमच्या पुढे सादर करणार आहोत. ही माझी मैत्रीण नीमा विंचू, नमस्कार. ही यामिनी पाठक, नमस्कार. ही सुप्रिया गोडबोले, नमस्कार. यामिनी तू सुरुवात करणार. पद्माताई या अतिशय समंजस अंतर्मुख करायला लावणाऱ्या त्यांच्या कविता आणि अतिशय प्रसिद्ध परांगमुख असं व्यक्तिमत्व. त्यांच्या अनेक कविता जशी की आकाशवेडी ही कविता फार प्रसिद्ध आहे. स्त्रीमनाचे विविध कंगोरे टिपणाऱ्या पद्माताई अतिशय कोमल शब्दामध्ये आणि साध्या शब्दामध्ये कविता करून जातात. त्यांच्या कविता आम्हाला खूप आवडतात. कर यामिनी. आता मी सादर करते कविता पाठीशी कृष्ण हवा. मौनानं होतं एवढं रामायण, मौनानं होतं एवढं रामायण हे माहीत असतं तर शब्दांच्या स्वाधीन झाले असते. पण शब्दांनी नेली असती मिरवणूक, भलत्याच दिशेला. शब्द म्हणजे अंधकौरव, शब्द म्हणजे अंधकौरव. ओठात एक आणि पोटात भलतच. मौनाचं रामायण सहन करतायत सीता होऊन, पण शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्ण हवा, पाठीशी कृष्णच हवा. आणि मग तू कुठली म्हणतेस? मी सादर करते लक्ष्मण रेषा. हा कविता आपल्याला त्यावेळी त्यांनी लिहिलेली असली तरी आत्ता आपल्या ह्या आधुनिक काळातल्या सगळ्या सीतांना ही अगदी चपखल लागू होती. लक्ष्मण रेषा. सीतेपुढं एकच ओढली रेषा लक्ष्मणाने, तिने ती ओलांडली आणि झाले रामायण. आमच्या पुढे 10 दिशा लक्ष्मण रेषा ओलांडाव्याच लागतात, रावणांना सामोरे जावेच लागते. एवढंच कमी असतं कुशीत घेत नाही भुई दुभंगणी. किती सुंदर कविता आहे. हो ना. आणि किती थोडक्या शब्दामध्ये केवढा मोठा आशय. कमाल आहे बाबा, खरंच कमाल. प्रतिभावान बाबा. प्रश्नच नाही. सुप्रिया तू आता? मी पद्माताई म्हटलं की सगळ्यांच्या मनात जी कविता येते तीच सुनीताबाई देशपांडेंनी त्यांच्या कविता वाचनाच्या कार्यक्रमातून अतिशय लोकप्रिय केलेली कविता चाफ्याच्या झाडा. अरे वा. ती आज वाचते आहे. क्या बात आहे. आमच्या सगळ्यांची ती खूप आवडती कविता आहे. अतिशय तरल अशा भावना, अंतर्मनातल्या तळातल्या भावना याच्यामध्ये मांडल्यात पद्माताईंनी. चाफ्याच्या झाडाचा त्यांनी जो उल्लेख केलाय तो त्यांचं बालपणातला सवंगडी अशा पद्धतीने ते रूपक त्यांनी वापरलंय आणि त्याच्याशी केलेला हा संवाद आहे. चाफ्याच्या झाडा. चाफ्याच्या झाडा का बरं आला साज स्वप्नात? तेव्हाच जर आपलं नव्हतं का ठरलं, दुःख नाही उरलं आता मनात. फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा, रंग तुझा रंगतोय माझ्या मनात. केसात राखडी पण पायात फुगडी, मी वेडी भाबडी तुझ्या मनात. चाफ्याच्या झाडा नको ना रे पाणी आणू डोळ्यात. चाफ्याच्या झाडा नको ना रे पाणी आणू डोळ्यात. ओळखीच्या सुरात, ओळखीच्या तालात हाद्याची गाणी नको म्हणू. तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात, एक पाय मळ्यात खेळलोय ना. जसं काही घोड्यावर तुझ्याच फांद्यावर बसून आभाळात हिंडलोय ना. चाफ्याच्या झाडा पानात मनात खुपतय ना. काहीतरी चुकतंय, कुठंतरी दुखतंय, तुलाही कळतंय ना. चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलंय ना. कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं. फुलांनी ओंजळ भरलीये ना. वा, किती सुंदर शब्द. मंडळी, तुम्हाला आजच्या कविता नक्की आवडल्या असतील. मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात मैत्र शब्दांचे च्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.